विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलवर मी अंकुश माकोडे आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. पोलीस भरती संदर्भातल्या नवीन अपडेट्स आत्ताच रिसेंटली आलेल्या आहेत. जसं की 15 सप्टेंबरच्या नंतर मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. थोडक्यात काय तर तुमचं यावर्षी पोलीस होण्याचं स्वप्न साकार होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्या अनुषंगाने पोलीस भरतीच्या पेपरसाठी इतिहास विषयाचं महत्व काय आहे आणि त्याचा सोप्या पद्धतीने अभ्यास कसा करता येणार आहे त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. इतिहासाचे बघा साधारणतः 3 टप्पे पडतात. त्याच्यामध्ये एन्शंट हिस्ट्री, देन मेडिवल हिस्ट्री आणि तिसरा मॉडर्न हिस्ट्री, ज्याला आपण आधुनिक भारताचा इतिहास असं म्हणतो. आता बघा इथे म्हटलंय, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की स्वातंत्र्यपूर्ण भारताचे विविध टप्पे. असं काय केलंय त्याचं थोडक्यात तुम्हाला इथे क्लेरिफिकेशन सांगतो. बघा 1453 ते 1757 च्या दरम्यान युरोपियन व्यापाऱ्यांचं आगमन भारतामध्ये झालं. म्हणजे पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच या कंपन्या भारतामध्ये आल्या. त्यानंतर बघा त्याच दरम्यान 1757 ते 1857 च्या दरम्यानच्या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये जी कंपनी भारतामध्ये व्यापाराच्या दृष्टिकोनातून आली होती, नंतर ती इथली शासनकर्ती झालीये आणि त्या जमातीने नंतर काय केलं बघा, इंग्रज राज्यकर्ते बनले आणि धर्म हस्तक्षेपामुळे 1857 च्या उठावाला बळ मिळालं. थोडक्यात या टर्म मध्ये आपल्याला या गोष्टी या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर बघा 1857 ते 1885 या दरम्यानच्या कालखंडामध्ये संस्थानिक लयास गेले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जन्म झालाय. मग आता बघा 1885 ते 1905 हे काय आहे, तर हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला टप्पा आहे, ज्याला आपण मवाळ कालखंड म्हणतो. राष्ट्रीय सभेवर मवाळ गटाचं नेतृत्व या ठिकाणी राहिलंय. त्यानंतर 1905 ते 1920 या कालखंडामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं नेतृत्व हे जहाल गटाने केलेलं आहे. थोडक्यात जहाल गटाच्या नेत्यांसंदर्भात आणि त्यांच्या कार्यप्रणाली संदर्भात पोलीस भरतीला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो 1920 ते 1947 च्या दरम्यानच्या कालखंडामध्ये म्हणजे गांधी युगामध्ये भारतीय राष्ट्रीय सभेवर गांधी युगाने त्या ठिकाणी धुरा सांभाळली होती. याच्यातला शेवटचा टप्पा आहे तो म्हणजेच काय तर सशस्त्र क्रांतिकारी चळवळी. या क्रोनॉलॉजीने जर आपण इतिहास विषयाचा अभ्यास केला तर खूपच सोपं जाणार आहे आणि तुम्हाला परीक्षेला पैकीचे पैकी मार्क्स इतिहासाच्या बाबतीमध्ये प्राप्त होणारे मिळणार आहे. सो आपण सुरुवात करूया. एकदम रूटच्या जवळ जर गेलं तर आपल्याला पुढच्या घटना अधिक समजतात. म्हणून आपण काय करू, मॉडर्न हिस्ट्रीला सुरुवात करत असताना मुघल सत्तेचा ऱ्हास बद्दल थोडक्यामध्ये डिस्कस करू. बघा इसवी सन 1206 साली कुतुबुद्दीन ऐबक याने दिल्ली सल्तनतची स्थापना केली. त्यानंतर बघा 1206 ते 1526 पर्यंत दिल्ली सल्तनतवर गुलाम घराणं, खिलजी घराणं, तुगलक घराणं, सय्यद घराणं आणि लोधी घराणं यांनी या ठिकाणी धुरा सांभाळली आहे. त्यानंतर बघा तुगलक घराण्याच्या ऱ्हासानंतर, त्याचा ऱ्हास झाल्याच्या नंतर तिथे 5 घराणे उदयाला आले. थोडक्यामध्ये अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, वराडची इमादशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि बिदरची बारिदशाही. माझ्यात तुम्हाला उजव्या बाजूला काही डेट्स दिसत असतील तर विद्यार्थी मित्रांनो त्या तारखांचं टेन्शन घ्यायचं नाहीये. त्याचं कारण असं आहे, तुम्ही घटना लक्षात ठेवा, तुम्हाला डेट्स त्या ठिकाणी आपोआप लक्षामध्ये राहतील. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याचा जन्म जर समजा 1 जानेवारीला झालेला आहे तर ती घटना महत्वाची आहे. त्याचा जन्म जर 2 जानेवारीला झाला असता तर आपण म्हटलं असतं की त्याचा जन्मदिवस 2 जानेवारी आहे. म्हणून काय तर घटना लक्षात ठेवा, तारखांचं टेन्शन घेऊ नका, सणावळ्या पाठ तर मुळीच करू नका. ज्या काही विशिष्ट प्रकारच्या महत्वाच्या सणावळ्या असतील त्या थोडक्यामध्ये फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता बघा ठीक आहे, बघा खूप महत्वाचं आहे. इसवी सन 1526 मध्ये दिल्लीचा सुलतान याने जो आहे त्याने म्हणजे इब्राहिम खान लोधी याचा बाबरने पराभव केला. ठीक आहे, दिल्लीच्या सुलतानचा. आता बाबर कोण होता, हा मध्य आशियातील समरकंदचा एक शासक होता. पण त्याने त्याचा पराभव केल्याच्या नंतर त्याने सगळ्यात पहिले काय केलं तर काबूल जिंकून घेतलंय. बरं, मग काबूल जिंकल्याच्या नंतर काय केलं त्याने, नंतर भारतावर स्वारी केली.
मग आता भारतावर स्वारी केली, थोडक्यात याचा अर्थ असा होतो की मोगलांची सत्ता भारतात बाबरने प्रस्थापित केली. मित्रांनो, एका गुणासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की मोगलांची सत्ता भारतात कोणी प्रस्थापित केली, आणि त्याचं अचूक उत्तर असणार आहे बाबर. तर लक्षात ठेवा. त्यानंतर बघा बाबर नंतर कोण आलं, तर आलाय हुमायून. ठीक आहे. हुमायून नंतर कोण आलं, अकबर आलाय. अकबर नंतर कोण आलंय, तर जहांगीर बादशाह आलाय. जहांगीर बादशाह नंतर कोण आलं, तर शहाजहान आलाय. आणि शहाजहान नंतर कोण आलं, तर आलमगीर बादशाह औरंगजेबाने त्या ठिकाणी सत्ता विस्तार केल्याचं आपल्याला कळतं. या क्रोनॉलॉजीने बघा तुम्हाला लक्षात येईल की पहिलं कोण होतं आणि नंतरच्या टप्प्यामध्ये कोण असल्याचं आपल्याला जाणवतं. ठीक आहे. त्यानंतर बघा थोडक्यात पार्श्वभूमी आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया. आता पार्श्वभूमीचा पहिला मुद्दा काय बघा, मुघल साम्राज्य 18व्या शतकाच्या प्रारंभिक पतनाकडे जायला लागलं. थोडक्यात औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबाचा मृत्यू म्हणजे मोगल साम्राज्याची उतरती कळा सुरू झाली. मोगल साम्राज्याची उतरती कळा सुरू झाल्याच्या नंतर तो त्यांचा जो प्रगतीचा जो काही डोलारा असा वरती गेला होता तो त्याच्या मृत्यूनंतर खाली ढासळला. औरंगजेबाचा कार्यकाळ म्हणजे मुघल साम्राज्याची संध्याकाळ होती थोडक्यामध्ये. त्यानंतर बघा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या सिंहासनावर केवळ 52 वर्षामध्ये 8 सम्राटांनी दिल्लीच्या सिंहासनावर त्या ठिकाणी कामकाज चालवलं. त्या दरम्यान काय झालं बघा, मुघल साम्राज्य अस्थिरतेकडे त्या ठिकाणी त्याची वाटचाल सुरू झाली. ठीक आहे. बघा मुघल साम्राज्याच्या सुभेदारांनी स्वतंत्र स्वायत्त राज्याची स्थापना केली. मग ते स्वायत्त आणि स्वतंत्र राज्य कुठले कुठले होते, उदाहरणार्थ बंगाल, अवध आणि हैदराबाद याची त्यांनी स्वतंत्र स्थापना त्या ठिकाणी केली आहे. बघा आपल्याला अॅनिमेशनच्या आणि मॅपच्या माध्यमातून अधिक क्लिअरिटी येण्यासाठी या अॅनिमेशन आणि या मॅपचा वापर केला या ठिकाणी. बघा इथे त्यांनी सोबतच म्हणजे बंगाल वगैरे याच्या सोबतच मराठा, आता ते मॅपवर जर बघितलं तर तुम्हाला खूप लवकर समजेल की ते या ठिकाणी आहे नकाशावरती. त्यानंतर मैसूर, ठीक आहे, त्यानंतर सिख, सिंध ही राज्य त्या ठिकाणी उदयाला आली. ठीक आहे. आता या जर राजकीय अस्थिरतेचा फायदा कोणी घेतला तर तो युरोपियन व्यापाऱ्यांनी घेतलाय. आणि त्यानंतर पोर्तुगाल, डच, इंग्रज, फ्रेंच हे देश भारतामध्ये त्या ठिकाणी आले. आता बघा इथे असं दिलंय पोर्तुगाल, डच, इंग्रज आणि फ्रेंच. थोडक्यामध्ये काय तर परकीय कंपन्या भारतात आल्या. याच्यावर पण तुम्हाला एका मार्काला प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार, आणि तो प्रश्न असा विचारला जाईल परकीय सत्तांचा योग्य क्रम लावा. असा जर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारला गेला तर त्याचं उत्तर कसं काढायचं बघा, एक ट्रिक सांगतो. पोर्तुगाल, डच, इंग्रज आणि फ्रेंच, आणि जर समजा तुम्हाला विचारलं गेलं की परकीय सत्तांचा योग्य क्रम लावा तर तुम्ही या बाजूला असं लिहून घ्यायचं PDF. ठीक आहे. P फॉर पोर्तुगीज तुम्हाला लक्षात ठेवता येईल, D फॉर डच तुम्हाला लक्षात ठेवता येईल, E फॉर इंग्रज तुम्हाला लक्षात ठेवता येईल, आणि F फॉर फ्रेंच तुम्हाला लक्षात ठेवता येईल, आणि तुम्हाला हक्काचा एक मार्क मिळेल. ओके. त्यानंतर बघा इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये 1746 ते 1763 दरम्यान 3 युद्ध झाली. यांना कर्नाटक युद्ध म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामधलं जे पहिलं निर्णायक युद्ध आहे त्याचा जो शेवट आहे तो ऍक्सला सॅपेल नावाच्या तहाने झाला. त्यानंतर त्यांच्यामध्ये साधारणतः 1754 दरम्यान दुसऱ्या नंबरचं युद्ध झालं. त्या युद्धाचा शेवट पॉंडिचेरीच्या तहाने झाला. देन त्याच्यानंतर तिसरं युद्ध त्यांच्यामध्ये 1763 साली संपन्न झालं आणि ते संपलं. त्या युद्धाचा शेवट पॅरिसच्या तहाने झाला. हे युद्ध एकूण 7 वर्ष सुरू होतं, म्हणून याला सप्तवार्षिक युद्ध म्हणून त्या ठिकाणी कन्सिडर केलं जातं. याच्या पुढची हिस्ट्री आपण लुकआउट करूया मित्रांनो. त्याच्यामध्ये बघा 1757 मध्ये ब्रिटनने सर्वप्रथम भारतात बंगाल प्रांतात सत्तेचा पाया घातला आणि बंगाल पासून भारत गुलामगिरीच्या साखळदंडात अडकला. त्यानंतर बघा औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर अर्थातच 1707 नंतर मोगल साम्राज्याला उतरती कळा लागली. त्याच्या मुलांमध्ये त्या ठिकाणी सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला. त्याचा मोठा मुलगा ज्याचं नाव आहे मुअज्जमने 18 जून 1707 रोजी आग्राजवळ जजाऊ येथे त्याच्या सख्या भावाचा म्हणजे आझमचा पराभव करून त्याला ठार मारलं. त्यानंतर दक्षिणेत त्याचाच दुसरा एक भाऊ ज्याचं नाव होतं तांबक्ष याच्यासोबत संघर्ष सुरू झाला.
13 जानेवारी 1709 रोजी हैदराबाद जवळ त्याने कांबसला सुद्धा त्या ठिकाणी ठार मारलं आणि त्याच्यानंतर आपला मार्ग मोकळा झालाय असं त्याच्या लक्षात आलं आणि त्याने स्वतःला बहादूर शाह नावाची पदवी देऊन सम्राट म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं. या पद्धतीने आपल्याला मोगलांच्या कार्याविषयी या ठिकाणी जाणून घेता येतं. इथं औरंगजेब आलमगीर बादशहाची आपल्याला थोडं डिटेल हिस्ट्री कळावी म्हणून या ठिकाणी त्यांची वंशावळ इथं मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. याचा सुद्धा तुम्हाला परीक्षेला फायदा होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, हालचाली खूप वेगाने सध्या सुरू झालेल्या आहेत. आपल्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या नाशिक, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर त्यानंतर कोल्हापूरला शाखा आहेत. तुम्ही आपल्या सगळ्या तुम्ही ज्या भागात असाल त्या भागामध्ये आपल्या शाखेला जाऊन व्हिजिट करा. ज्या पद्धतीने आता तुम्हाला गायडन्स किंवा लेक्चर च्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्या अनुषंगाने तुम्हाला लेखी परीक्षेचं त्यासोबतच मैदानी चाचणीचं या सगळ्या गोष्टींचं एकाच ठिकाणी विथ निवास भोजन प्रशिक्षण या सुविधेसह या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. सो तुम्ही यावर्षी जे ड्रीम बघितलंय पोलीस होण्याचं ते नक्की यावर्षी तुमचं पूर्ण होऊ शकतं. आम्ही तुमच्या सोबतीला आहोत. तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर या ठिकाणी दिसत आहे त्या नंबरला सर्वांनी कॉन्टॅक्ट करा. त्या नंबरवर तुम्हाला सविस्तर माहिती पण दिली जाईल. त्यामुळे जोडले जा आणि यावर्षी तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न साकार करा. थँक्यू व्हेरी मच.